खासदारांना निवडून आणण्यासाठी स्वतःच्या पैशानं दुकान जाळला आम्ही त्या पैशात त्यांनी सांगावं आम्ही ऐकावं एवढं पण आम्ही आता दुर्बल नाहीये. संजय काकांचा प्रचार करावा तर ही जी पुढं आहेत ना ती मला सांगते तूच घरात बसता आमचा आम्ही विशालदादांचा प्रचार करतो. तुला पाड तुझ्या भावाला पाडले एकदा तुला पडतो आणि एकदा तुला पडतो. अरे ही गुरमीची भाषा आहे. तू पातळी घसरत असताना ज्या घराण्यांना तुम्हाला पोचलं पाळलं त्याच्याबद्दल तुम्ही जर अशी भूमिका बाळगत असाल तर तुम्ही काय पात्रतेच आहे जनतेला कळालेलं आहे. लोकांना कळून चुकलं की तुमची अवकात काय आहे ते. रवींद्र वस्त्रनिकेतन सलगरे खास लग्न बस्ता व आहेरासाठी होलसेलपेक्षाही कमी किमतीत संपूर्ण कुटुंबाची खरेदी. कांजीवरम, बनारसी, जिल्हा बेंगलोर सिल्क, मदुराई सिल्क, कलकत्ता कॉटन फुल व्हरायटीत उपलब्ध. सूट व इंडो शेरवानी, हळदीसाठी कुर्ता, सफारी, ब्रँडेड शर्ट, पॅन्टचे खास कलेक्शन. असंख्य व्हरायटींसह 51% भरघोस डिस्काउंट. जादा झालेला माल परत घेऊन पैसे परत. त्वरा करा, आजच जवळच्या मिनी स्टोअरला भेट द्या. रवींद्र वस्त्रनिकेतन सलगरे व शाखा. प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट पाहत रहा चांगली अपडेट. पण सरकारांची एक शिकवण आहे तुम्हाला सांगतो. एवढे वर्ष आम्ही सरकारच्या बरोबर राहिलो. माझी 4 असतात तर ती माझीच आहे. डोकी मोजणारा नेता तर कोण नसेल तर फक्त अजितराव घोरपडे सरकार नसतील. बाकी नेते सगळी डोकी मोजतात. माझा तर सरकारांचं एक मला मी आमच्या ज्या आमच्या बैठका होतील मी भाजपचं काम गेले 10-15 वर्ष करतोय. ज्या खासदारांना निवडून आणण्यासाठी स्वतःच्या पैशानं दुकान जाळला आम्ही त्या पैशासाठी तुम्हाला सांगायचं माझं फर्निचर दुकान सरकार पैसे स्वतःच खर्चायचे. आज इकडे जायचं त्याला गाडी तयार करा, आज ह्याला जेवण द्या, त्याला नाश्ता द्या, त्याला पाणी द्या. मी त्यांच्यासाठी एवढे पैसे खर्चले असतील की माझं मला माहित नाही मी काय केले ते. परंतु परिस्थिती ज्यावेळी आमच्यापर्यंत आली आमच्या चुलीपर्यंत आली तर देखील आम्ही त्यांचंच गुणगान गायचं हे आता आमच्या रक्तात आलेलं नाही. आम्ही ज्या त्यावेळी आपण पहिली वर्ष म्हणजे राजकारणात त्यांनी सांगावं आम्ही ऐकावं एवढं पण आम्ही आता दुर्बल नाहीये. आम्ही सक्षम आहोत. आम्हाला आमचं स्वतःचं चारित्र स्वतःचं मन स्वतः स्वावलंब घाट ठेवून आम्ही राजकारण करणार नाही हे आम्हाला सरकारने शिकवलेलं आहे. सांगायचं म्हणलं तर मी खासदारांचा प्रचार करताना संजय काकांचा प्रचार केला. आजही बघताना लोक म्हणत असतील की खासदार संध्याकाळी येणार आहे त्यांचाही प्रचार त्यांचाही निरोप आलाय. मी त्याच वेळी त्यांना सांगितलंय की मी यावेळी फक्त विशालदादा जरी तुम्हाला एक गोष्ट सांगावंच वाटेल जरी मी म्हटलं खासदारांचा प्रचार करावा की संजय काकांचा प्रचार करावा तर ही जी पुढं आहेत ना ती मला सांगते तूच घरात बसता आमचा आम्ही विशालदादांचा प्रचार करतो. कारण आम्ही त्या खासदाराला भटकलोय. आता सध्या काँग्रेसचा प्रचार करणार किंवा विशालदादांचा प्रचार करणार इथं पक्ष महत्वाचा नाही. काँग्रेस, भाजप, शिवसेना, वंचित हा पक्ष महत्वाचा नाही. इथं पक्ष एकच आहे आणि तो म्हणजे विशालदादा. विशालदादा ज्या पार्टीत किंवा ज्या पक्षात उभारतील किंवा जसे उभारतील त्या पद्धतीने आम्ही त्यांना स्वीकारू नाही त्यांना बहुमताने निवडून देऊ. ग्रामपंचायतीचं इलेक्शन ज्या पद्धतीनं आपण लढवत आलो एक आणि एक मत घरातनं न्यायचं. एखादं मात्र गोत्र असेल तर त्याला गाडीवर बसवायचं आणि ते मतदान करून घ्यायचं. तुला तुझ्या भावाला पाडले एकदा तुला पडतो आणि एकदा तुला पडतो. अरे ही गुरमीची भाषा आहे. माझी पात्रता नाही मी त्यांच्याविषयी एवढं बोला एवढं मी ग्रामपंचायत साधा कार्यकर्ता आहे. ग्रामपंचायत निवडणूक लढवेल एवढाच मी साधा कार्यकर्ता आहे. परंतु पातळी घसरत असताना ज्या घराण्यांना तुम्हाला पोचलं पाळलं त्याच्याबद्दल तुम्ही जर अशी भूमिका बाळगत असाल तर तुम्ही काय पात्रतेच आहे जनतेला कळालेलं आहे. तुमच्या त्या एका भाषणानं किंवा तुमच्या एका व्हिडिओ क्लिपनंच लोकांना कळून चुकलं की तुमची अवकात काय आहे ते. त्यामुळे यावेळी नेत्यांनी घेतली नाही इलेक्शन. तुम्ही म्हणता सर नेत्यांनी डोक्यावर घेतली मनावर घेतली म्हणून इलेक्शन चालल्या. ही इलेक्शन लोकसभेची इलेक्शन ही विशालदादांची ही जी निवडणूक आहे ही कार्यकर्त्यांनी मनावर घेतलेली आहे. इथं जो कार्यकर्ता बसलाय अजून जे आहेत नाही जे कामावर गेले जे गुराढोरावर गेले त्यांनी सांगितलं सरकार तुम्ही कायच करू नका तुम्ही राहायला तर चालतंय. आमचं यावेळी बंद पाकिटलाच मतदान आहे. म्हणजे तुम्ही लिफाफा म्हणून जरा इंग्रजी सांगता नाही जरा जुन्या भाषेत सांगा आयरचं पाकिट आहे म्हणून लगेच मतदान करतील लोक त्यात आणि 100 तुम्हाला आयर देतील पाकिट करतील. बाबा जरा सांगलीकर साहेब जरा वर्डिंग वेगळा आहे. म्हणजे बंद पाकिट सांगा लगेच जुन्या मात्र लगेच कळून चालेल. आणि त्या हिशोबाने आम्ही प्रचार करणार होतो. तुम्हाला आश्वासित करतो की मी माझ्या समाजाच्या वतीनं समाजासमक्ष सगळा इथं आलेला आहे. मी एका समाजाबरोबर एका गावचं नेतृत्व आजपर्यंत करतोय. सरकार तुम्हालाही माहिती आहे मी 20 वर्ष काम केलं सत्ता त्याच्या विरोधात निवडून आलोय. त्यासाठी मला काय करायला लागतं ते मला चांगलं माहिती आहे. मी तेवढा प्रयत्न नक्कीच करेन. आणि विशालदादांना बहुमताने निवडून आणण्यासाठी मला जे काय करायला लागतंय ते तुम्ही मला आदेश द्यायचे आहेत. आम्हाला 1 रुपया तुमचा नको आहे. तुम्ही फक्त आम्हाला सांगायचं हे करायचं तुम्ही आताही करतो आणि तुमचं काम करू. सरकार मी लोकसभेचे इलेक्शन तुम्हाला माहिती आहे आम्ही 15 दिवस